जगदंब सासने गेटाची वाडी विजय संघ आणि पहिला बॉल हवेत गेला होता, झेल टिपला गेला, आली सफलता विकेट. 1.5 मिनिट फक्त. तोंडली संघ आपण देखील या ठिकाणी यायचे. या ठिकाणी नंदकुमार मालू कुर्ले साहेब, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले, त्यांचा मनापासून आभार. तदनंतर सन्माननीय दीपकजी बेंडू भोईर साहेब, मुक्काम पोस्ट मोहोगर, त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे देखील मनापासून आभार. श्रीमान सिद्धेश कमलाकर भोईर, मुक्काम पोस्ट मोहोगर, त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मिळाले. या सर्व मान्यवरांचं आम्ही सदस्य ऋणी असू. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून सर्वांचे मनापासून विशेष आभार. धन्यवाद. 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत. गोलंदाजी करणारी टीम, फलंदाजी करणारी टीम आपण देखील सहकार्य करायचे ही विनंती आहे. थोडंसं घाईने चला. मार्के सर, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कशाला चला घाई करा. जय हनुमान तोंडली एक कॅप्टन. यावेळेस समोर दिशेने आक्रमण, हवेत बॉल तर गेलाय, दूर किती जाईल हे देखील पाहायचंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात होते, पंचांचा निर्णय इथं येणं बाकी आहे. धावा मिळतील 4, हा असेल चौकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, धावा मिळतील 4 चौकार. जय हनुमान तोंडली ए संघाचे संघनायक, जगदंबा सासने संघाचे संघनायक, गेटाची वाडी संघाचे संघनायक. आपण त्वरित या ठिकाणी या, विनंती आहे. लॉट्स आपण करतोय, त्वरित आपण यायचंय, विनंती आहे आयोजकांच्या वतीने. जगदंबा सासने संघाचे संघनायक अवेलेबल आहेत. समोर दिशेने पुन्हा एकदा आक्रमण, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. तोंडली संघाचे संघनायक आणि गेटाची वाडी संघाचे संघनायक आपण त्वरित या, विनंती आहे. गेटाची वाडी संघाचे संघनायक आपण या, लॉट्स आपण करतोय, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची. आज फुल पॅक क्राऊड आहे मैदानावरती. पुढचा बॉल ऑन साइडला, मिड विकेट क्षेत्रामध्ये, खाली इलाका आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट रिजनला. धावा मिळतील 4, खाली इलाका, वहा कर दिया धमाका, चौकार. 4 धावा. या लॉट्स मध्ये पहिल्या मॅच साठी जर विजय संघाची चिठ्ठी निघाली तर ती मॅच 2 नंबरला खेळवली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. ओके, विषय क्लिअर. अपील इथे झाली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल पिच झाला होता आणि बॉल डॉट असेल. 9 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाइन रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. 9 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल डाऊन दिले, एक वाईड बॉल, अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि बनतील दर्शक, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार, 6 धावा. पहिले षटक संपले. 16 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटर रोशन 2 बॉलमध्ये 5 धावा आणि समीरने 3 बॉलमध्ये 10 धावा केल्यात. एकूण 16 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात केली आहे या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम, अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं. त्यांच्या विरोधामध्ये पाटगाव संघ, त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. जय हनुमान तोंडली ए वर्सेस विजय संघ ही मॅच
दुसरी असेल याची नोंद आपण करून घ्या. सामना क्रमांक 2. आता सामना क्रमांक 1 तुम्हाला सांगतो. गेटाची वाडी आणि जगदंब सासने. कॅप्टन थांबा, विनंती इथंच थांबायचं. टॉस लगेच केला जाईल. 1-2 मिनिटं द्या फक्त. एवढी ओव्हर होऊ द्या, टॉस लगेच करू आपण. थांबून राहा. गेटाची वाडी आणि जगदंब सासने ओव्हर झाली आहे. आता ब्रेक येताना टॉस लगेच करू. या विनंती. चला, गेटाची वाडी आणि जगदंब सासने या. सन्माननीय राजेंद्रदादा गोडंबे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद आताच घ्या दोन्ही कॅप्टन. लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळेस वाईड बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 17. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. सासने टॉस जिंकलाय. निर्णय सांगायचाय. सासने टीम निर्णय काय? सासने लकी बॅटिंग. ओके, सासने ऑन द टॉस अँड अप टू बॅट. नेक्स्ट मॅच रिव्ह्यू आहे. वाईड साठी रिव्ह्यू आहे. ओके, चेक केलं जाईल. तिसरे मध्ये चेक करतील प्रवीण सर. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. ओके, चेक केलं जाईल. बॉल नो नाही, वाईड नाही असं तिसऱ्या बंदाचं म्हणणं. इट्स लिगल डिलिव्हरी. डॉट बॉल. विषय क्लिअर. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणारी टीम. बॉल लिगल डिलिव्हरी आहे. पुढचा बॉल कमालीचा फटका. स्टेप आउट झालेत. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. षटकार 6 धावा. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. स्टेप आउट होऊन फुटवर्कचा चांगला उपयोग आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. षटकार 6 धावा. तेवीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. सन्माननीय सुभाजी देसले साहेब आणि किसनजी बांगर साहेब या दोन मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बोथ ऑफ यू. या मंचावरती आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. या आपण मंचावरती. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाटगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या दोन संघांदरम्यान ही मॅच सुरू आहे. सेकंड राऊंड मध्ये कोण पोहोचणार यासाठी ही महत्वाची लढत. 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस बॉल हवेत उंच दर गेलाय आणि इथे सेल टिपला गेलाय. विकेट. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप अपेक्षित आहे. तुमचं टायमर सुरू आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली नाही तर तुमचा अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. चला विनंती आहे स्पीडअप करा. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. बॅटिंग करणारी टीम बॅट्समन थोडंसं वेगाने येत जा ही देखील विनंती आहे.
24 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. 24 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक बॉल शिल्लक आहे. लेफ्ट ऑन द विकेट फुलर लेनचा बॉल फुल टॉस लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 लॉस ऑफ द 2 विकेट. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. जास्ती विलंब लावू नका ही विनंती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12.50च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा आपण विनंती आहे. अतिरिक्त वेळ बिलकुल घेऊ नका. जर अतिरिक्त वेळ लागला तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद आपण करून घ्या. ज्याही घडामोडी येतोय थोडेसे वेगाने आपण घडवून आणा मैदानावरती ही विनंती आहे. पंचवीस धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. चला विनंती आहे. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ऑन द विकेट. पहिला बॉल अँगलनं मात्र बाहेर गेलाय आणि पंच कळवतात हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. योग महाराज बुटेरे 26 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नॅचरल अँगल आहे. राईट आर्म राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. शरीरापासून दूर बॉल जाईल. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि बॉल हवेत उंच तर गेलाय. नो बॉल कॉल आहे. झेल पकडला सेलिब्रेशन कदाचित करायचं होतं परंतु नो बॉल आहे. इथे 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम प्रत्येक जर निर्णयाला तुम्ही पंचांजवळ आले तर खूप वेळ जाईल. थोडीशी घाई करा विनंती आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. पुढचा बॉल फ्री हिट. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. ऑन साइडला फटका पॉवरफुल आहे. गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. फ्री हिटचा बॉल त्यावरती लागलाय मोठा हिट. धावा मिळतील 4 चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 लॉस ऑफ द 2 विकेट. फलंदाज रोशन 7 बॉलमध्ये 16 धावा. प्रवीण 2 बॉलमध्ये 2. 32 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. यावेळेस चकवा दिलाय फलंदाजाला. डॉट बॉल आहे. 32 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. 4 षटकांची मॅच. चला बॅट्समन तुम्ही देखील थोडीशी घाई करा. सहकार्य करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आपलं देखील सहकार्य महत्त्वाचं विनंती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द ओव्हर द विकेट. अँगल बदलला यावेळेस. स्लिडिंग एज हवेमध्ये बॉल. विकेट किपर कदाचित फलंदाज मध्ये आला आणि ब्लेम करतायत. आपण पाहते ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्डचा ब्लेम इथे. परंतु फलंदाज इंटेन्शनली आले नव्हते हे पंचांनी सांगितले. नॉट आउट असतील. ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्डची खरं तर अपील केली होती.
ऑन साइडला प्रहार केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. रन मिलेंगे 4 तभी तो होगा बड़ा पार. चौकार. लाइनिंग करण्यासाठी जायचं विनंती आहे. लाइनिंग आपण करून घ्या विनंती आहे. लाईन वरती बॉल पडला का चेक करायचंय विनंती आहे. चेक केलं जाईल. छत्तीस 2 कडे आउट. 36 लॉस ऑफ 2 विकेट. 36 धावा मित्र. 36. इट्स फेअर डिलिव्हरी. चला मॅच सुरू करा. (36) 36 धावा धावपलकावरती. लॉफ्ट केला. हा फॉली होता. हवेत बॉल आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. विनंती आपण 1 मीटर बाउंड्रीच्या पासून लांब थांबा. 1 मीटर. फिल्डर आला की नाही अंगावरती आता. 1 मीटर पाठीमागे या. चला सगळे या. ऑल इंडियर्स पाठवायची गरज येऊ देऊ नका. सगळ्यांना विनंती आपण बाजूला या. बाउंड्री पासून 1 मीटर सगळे पाठीमागे. चला विनंती या. बाउंड्री पासून 1 मीटर पाठीमागे या. विनंती आहे. ऑल इंडियर्स आपण जा आणि त्यांना विनंती करा सगळ्यांना. नेक्स्ट मॅच जगदंबा सासने आणि गेटाची वाडी या दोन संघांदरम्यान होईल. बॉल थर्डमॅन रिजनला गेलाय. धावा मिळतील 4. हा असेल चौकार. त्या गाण्यावर सासने संघ आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहायचे आणि गेटाची वाडी टीम आपण बॅटिंगसाठी तयार राहा. नेक्स्ट मॅच धावपलकावरती धावा आहेत 46-46. 3 षटकांचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जास्ती विलंब लावू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. थोडीशी घाई करा. 46 धावा धावपलकावरती आहेत. 46. चला घाई करा विनंती आहे. पाडगाव टीम 46 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 लॉस ऑफ द 2 विकेट. चला स्पीडअप अपेक्षित आहे. पाडगाव संघ 15 मिनिटं झालीत. घाई करा. बाळकृष्णजी गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून जल है तो कल है पाण्याचं सौजन्य आम्हाला मिळालंय. त्यांचं देखील अतिशय मनापासून आभार. आणि सर्वात श्रेष्ठ दान त्यांनी केले पाण्याचं दान. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल दूर देखील जाईल. जातोय सीमारेषच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. आभारी. 52 झाल्यात. सांगतो ना राजा. तेच सांगायचे. ते वाऱ्याचं बंद झालं तेच सांगायचे. 52 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये. बॉल संधी आहे गोलंदाजाकडे. बॉलच्या खाली पोहोचताय. झेल टिपला जाईल. कॉट अँड बोर्ड. विकेट. सफलता.
52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारी टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव 50 झाली आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हा बॉल होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपला जाईल. अचूकता झेलमध्ये विकेट आली आहे. माजी सरपंच सन्माननीय दयानंदजी देसले साहेब यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नावे यांनी खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला उपलब्ध करून दिलं. हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि विशेष मोलाचं सहकार्य केलं. समस्त ग्रामस्थ नावे आणि शिवतेज नावे या सर्वांचे अतिशय मनापासून आभार. 52 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हॅट्रिक इथे संधी होती आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53-53. 2 बॉल अद्याप शिल्लक या खेळाच्या पूर्वार्धामधले. 53 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकार आला त्यानंतर आले 2 विकेट. यश यांनी बरंच यश संपादन केलंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वाईड बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमच्या सर्व पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली. सन्माननीय योगराजजी बुटेरे सर, सन्माननीय प्रवीणजी विशे सर आणि सन्माननीय जगदीश दुधकर सर यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. धावा मिळतील 6. इट्स मॅक्सिमम. षटकार ठोकलाय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावफलकावरती धावा असतील 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 60 लॉस ऑफ द 4 विकेट. बॉल मध्ये 36 धावेंवरती नाबाद आहेत रोशन. सन्माननीय भूषणजी गोडविंदे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य स्पर्धेला मिळाले. दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगानं. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाली. 2 पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू आहे. तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. 2 धावा पूर्ण होतील. एकूण धावफलकावरती धावा आहेत 62. 63 धावेंचं लक्ष असेल पाटगाव संघासमोर. इथे 63 बनतील की मग 62 डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय द व्हॉइस ऑफ शहापूर सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांच्याकडे. टॉस संपन्न झालाय. पुढच्या मॅचचा तुम्ही देखील तयार राहायचंय आणि मायक्रोफोनवरती आपण बदल करतोय. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना आपण आमंत्रित करूयात. विनंती सर या आपण. आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. मान्यवर तानाजी तात्या घोडविंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. निश्चितच शिंदेशाही बाणा आणि त्याचबरोबर दीपवीर बिराडे सर आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत.
आपलं दोघांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025. स्पर्धेची आजची शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. 4 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळालाय. बनवल्यात त्या 62 धावा आणि 63 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती पाहायला मिळेल. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या आणि पाटगाव संघ सलामीची जोडी मैदानात पाठवा. मान्यवर मोहन शेठ घरत उद्योजक बोरिवली यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आदरणीय मोहन शेठ घरत यांचा शुभ सन्मान आदरणीय बाळकृष्णजी घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. आलेल्या प्रत्येक अतिथी गणांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मोहन शेठ घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. कानोळ ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. मुख्य मंचावरती आपण पाहत आहे टीव्ही स्क्रीनवरती मोहन शेठ घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. कानोळ ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन आज आवर्जून आपल्या सोबत उपस्थित राहत आहेत मोहन शेठ घरत. आपलं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण आलात या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढतीये. मंचावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सामन्याला सुरुवात होतीये. चला स्पीडअप घ्या. 4 षटकांची मॅच आहे. 63चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात होतीये. सलामीची जोडी यश आणि तुषार हे दोन फलंदाज सुरुवात करतायत आणि जसा पहिला चेंडू टाकला जाईल इथं टायमर ऑन होत आहे. ऑफिशियल टीमच्या वतीनं हा टायमर आपण चालू करतोय. गेम ऑन. पंचांचा हिरवा कंदील येतोय. गोलंदाज तयार होतोय. निश्चितच षटक क्रमांक 1 ची जबाबदारी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाच्या वतीनं गोलंदाज प्रवीण तयार होतोय. यश आणि तुषार सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. फटका खेचलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. झेलसाठी प्रयत्न केला जाईल मात्र त्या ठिकाणी निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झालाय आणि दरम्यान 2 धावांच्या मदतीने इथं धावफलकाला सुरुवात. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. शिवतेज न्हावे संघाच्या वतीनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 63चं टार्गेट ठेवलंय आणि टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. प्रवीण पुन्हा एकदा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची एज थर्डमॅनच्या दिशेनं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आलाय दूरवरनं चेंडूला अडवलं. दरम्यान आपण पाहताय तर एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत. आणि शिवतेज न्हावे संघाच्या वतीनं पाटगाव संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 संघ जे मैदानावरती खेळतायत. मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळतीये आणि विशेष प्रेम दोन्ही संघांवरती शिवतेज न्हावे या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाटगाव तथा आंबेगाव दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना गोलंदाज प्रवीण अद्यापपर्यंत टाकले 2 चेंडू, खर्च केल्या 3 धावा. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानावरती स्ट्राईक वरती आला. या ठिकाणी विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा 100% एफर्ट मैदानावरती देत असताना अप्रतिम दर्जाची फिल्डिंग तिथं पाहायला मिळाली. सीमारेषेवरती चेंडूला अडवलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा या ठिकाणी वाचवत असताना पाहायला मिळत आहेत. यश आणि तुषार ही जोडी मैदानावरती खेळतायत. निश्चितच इथं धावा धावफलकावरती जोडल्या जातील 2 धावांच्या मदतीनं धावफलक जातं ते 5 या धावसंख्येवरती. 5 विदाउट लॉस. 5 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा सीमारेषेवरती अगदी स्वतःला झेपून दिलं, झोकून दिलं आणि चेंडूला या ठिकाणी स्टॉप केलं. संघासाठी 2 धावा इथं वाचवल्या.
एकंदरीत 5 धावा, बिनबाद 5 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तुषार आणि यश ही जोडी मैदानावरती खेळतायत. लेफ्ट हँडेड बॅट्समन यश स्ट्राईकवर. यावेळेस पहा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडूची गुणवत्ता तपासली जाते. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव इथं धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल ते 6 वरती. 63 धावांचं कडवं आव्हान. 4 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना या षटकात जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं. प्रवीणचा हा चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडेल आणि निश्चितच फेक करील. तोपर्यंत इथं एक धाव कंप्लीट करतायत सलामीची जोडी तुषार आणि यश हे 2 फलंदाज खेळतायत. 7 धावा स्कोअर कार्डवरती पहिल्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं मार्गस्थ असताना तुषार आणि यश ही जोडी मैदानावरती सुरुवात देत आहेत. शांत संयमी सुरुवात. तुषारचा जर विचार केला 2 चेंडू फेस केले, 3 धावा त्यानं बनवल्यात. इथं यशनं 2 चेंडू फेस केले, 3 धावा बनवल्यात. या चेंडूवर मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, जेलसाठी धावतायत. 3 फिल्डर तिथं पाठलाग करतील. चेंडूला अडवत असताना निश्चितच पाहायला मिळाले. नोमॅन्स लँडमध्ये ड्रॉप झाला. त्यानंतर चेंडू गॅदर केला जाईल, पकडला जाईल, फेकला जातोय. तोपर्यंत इथं या 2 धावा पुन्हा अर्जित करतायत. एकंदरीत पाहिलं तर 9 धावा स्कोअर कार्डवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 63चा पाठलाग चालू आहे आणि धावफलकावरती बिनबाद 9 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. प्रवीण पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं वेगवान तेस्तरार. तुषारसाठी वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू ड्रॉप झाल्यानंतर वेगानं सरळ निघून जातोय विकेटकीपरच्या स्वाधीन. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झाला. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत त्या बिनबाद 9 धावा. चला मित्रांनो, स्पीडअप करा. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, याची काळजी घ्या. बरोबर 4 मिनिटांमध्ये आपण पहिलं षटक संपवलंय. निश्चितच अशाच पद्धतीनं वेळ पाळणं फार गरजेचं असणार आहे. मेगा फायनलची रात्र आहे. आज भरपूर मॅच आपल्याला इथून कव्हर करायच्या आहेत. या अनुषंगाने इथून सहकार्य करा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्यात त्या 9 धावा. इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या आहेत त्या 54 धावा. 18 चेंडू आणि 54 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 9 धावा. समीकरण पहा, 18 चेंडू 54 धावा. टेनक्रिक वाहिनीच्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. निश्चितच अतिशय उच्च दर्जाची क्वालिटी प्रक्षेपण आणि रात्रीच्या क्रिकेटचा थरार. चला स्पीडअप करा. 5 मिनिटं आपण बरोबर एका षटकासाठी घेतलेली आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज समीरवरती जिम्मेदारी. 18 चेंडू आणि 54चं टार्गेट या ठिकाणी चेस करायचंय बॅटिंग करणाऱ्या टीम पाटगावला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईकवरती लेफ्ट हँडेड यश आपण पाहताय. चला स्पीडअप करा. पहिलं षटक संपतंय. आपण 5.25 मिनिटं खर्च करत आहात. गोलंदाज तयार समीर. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. निश्चितच हाताला ब्रश झालाय. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव घेत असताना इथं लागलाय झटका. धावबादच्या स्वरूपात माघारी पाठवलं जाईल. तुषारचा खेळ संपला. तुषार इथं बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा पहिला झटका. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेसाठी भरपूर मान्यवरांनी मोलाचं सहकार्य, शारीरिक आर्थिक स्वरूपाचं सहकार्य आम्हाला मिळालंय. या मंचावरती उपस्थित नसलेल्या सुद्धा सर्व लाडक्या मान्यवरांचं, ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रेक्षक राजा आणि विशेष आभार आम्ही शिवतेज संघ नावे आणि ग्रामस्थ मंडळ नावे आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. ज्या सर्वांचं मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलंय. या दरम्यान आपण पाहताय षटक क्रमांक 2 अतिशय घातक सुरुवात करत असताना समीरला पहिल्या चेंडूवरती विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर आपण पाहताय तर हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. समीर गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड फलंदाज यशवरती फार मोठी जबाबदारी. 4 चेंडू त्यानं फेस केले. 4 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात.
साथ देण्यासाठी कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाटगाव आणि आंबेगाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आपण पाहताय. अतिशय लाख मोलाची ही स्पर्धा. रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करताय. गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल, गुणवत्ता तपासली जाईल आणि पंचांच्या माध्यमातून घोषित केलं जात आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज फक्त पाहत राहिलाय. चेंडू निश्चितच ड्रॉप झाला, त्यानंतर सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. फलंदाजाला काही कळालंच नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू फुलटोज आहे. स्लॉकशिपचा अंदाज या ठिकाणी फसलाय. अप्रतिम दर्जाचा झेल मिड विकेट बाउंड्रीवरती. सुपर कॅच. फलंदाज होतोय बाद आणि लागलेला अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या पाटगावला. आउट. हा दुसरा झटका पाटगाव या टीमला. सचिन येतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिनच्या प्रत्येक षटकारासाठी नावे संघाच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. प्रत्येक घडामोडीवरती इथं बक्षिसं लागतायत. समीरचं कौतुक केलं जाईल ज्यानं 4 चेंडू फेकलेत. निश्चितच आपण पाहताय फक्त एकच धाव खर्च झाली आहे आणि इथं आपण पाहाल तर 2 विकेट इथं या षटकात आल्यात. एक रनआउट आणि त्यानं एक वैयक्तिक घेतलेली विकेट. नेक्स्ट बॉल. सचिनसाठी मैदानावरती आल्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरनं फिल्डर आला, पकडलं, फेकलं. एक सिंगल धावी तर अर्जित करतायत. एका धावेची मदत आली आहे, धावफलकावरती जोडतायत आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक हळुवाररित्या पुढे सरकलं. थोडीशी संजीवनी मिळाली आहे. स्कोअर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचलंय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 असं नाजूक स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच षटक क्रमांक दुसरं समाप्तीच्या मार्गावरती. गोलंदाज समीर राईट अमोर द विकेटनं. यावेळेस हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगवान मारा. सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 11 धावा धावफलकावरती. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा. 2 बाद 11. बरोबर 9.5 मिनिटांमध्ये ही 2 षटकं इथं संपन्न होत आहेत. चला स्पीडअप करा. आपण सर्वजण जेवढा वेळ वाचवणार आहोत तो आपल्या सर्वांसाठी निश्चितच मोलाचा असणार आहे मित्रांनो. गेलेली वेळ परत येणार नाही. प्रत्येक क्षण हा माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. निश्चितच मेगा फायनलची रात्र आहे. प्रेक्षक राजा तुडुंब गर्दी करून चारी बाजूला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं कान्होळ ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 11 धावा. गोलंदाज चेतनवरती जिम्मेदारी. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. फिरकीचं आक्रमण अपील करतायत. निश्चितच पंच नाबाद सांगतायत. लेगबाईचा इशारा आणि लेगबाईच्या स्वरूपात इथं एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत स्कोअर कार्ड थोडंसं पुढे सरकेल ते 12 वरती. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अर्थातच अतिशय चांगल्या दर्जाचा हा चेंडू चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी षटक क्रमांक 3 चालू झाले. पहिल्या चेंडूवरती लेगबाईची सिंगल आली आहे. या चेंडूवरती सुद्धा आक्रमक भूमिका. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ दिला नाही. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथं पेश करत असताना गोलंदाज चेतन स्लोवर वन मारा पाहायला मिळतोय. 8-10 पावलांचा रनअप ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना चेतन. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय. सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं. निश्चितच एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. 63 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. कडव्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती पाटगाव हा संघ बॅटिंग करतोय. मात्र तेरा धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम पाटगाव
संकटात सापडलेला संघ आहे, अडचणीत सापडलेली टीम, अडचणीत सापडलेली नौका इथून किनाऱ्यावरती आणायची आहे. लॉंगॉनला खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय, पकडलं आणि निश्चित एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. इथं एक धाव येईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 14 धावा इथं स्कोअर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. 63 धावांपर्यंत इथून पोहोचण्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. समीकरण अवघड होत चाललंय. कशा पद्धतीने इथं धावा बनवल्या जातील, मात्र धावांसाठी वन थांबत नाहीये. बॅटची एज आणि त्यानंतर एक सुंदर झेल बाद. विपक्ष गेटाची वाडी, दोन्ही संघ आपण तयार राहा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पार पडलाय. जगदंब सासने संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. सामना 3 षटकांचा असेल पुढील मॅच आणि 3 षटकांसाठी तुम्हाला बरोबर 15 मिनिटं दिली जातील. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल. वेळेत सामना खेळवणं फार बंधनकारक असणार आहे. चेतन मॅच वरती पकड मिळवणारी गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल, अवांतरची खून करतायत. पुन्हा एकदा एकेरी धाव येईल, धावफलकावरती जोडतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 15 वरती. एका धावेनं आकार देण्याचा प्रयत्न आहे. रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 41.14 वरती. जागेवरनं खडे रागानं ठोकलेला हा षटकार. अशा प्रकारचं संगीत तुम्ही ऐकताय. चुकीच्या पद्धतीचे धंदे करणाऱ्यांसाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांसाठी ही शिकवण तुम्हाला ऐकायला मिळेल. सुंदर गाणं या ठिकाणी वाजतंय. जेलमध्ये जाऊन आलेल्या आरोपीला एकदा विचारा भावा काय परिस्थिती असते. या ठिकाणी ऑन साइडला खेळलाय. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. हलक्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे, चेंडूला पकडेल, फेकेल. 22 धावा इथं धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकात आपण आहोत. गौरव आलाय, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव एक पाऊल विजयाच्या दिशेनं पुढे टाकत असताना पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस तयार. पुन्हा एकदा चांगला प्रचंड वेगवान चेंडू स्पॉटवरती पिच केला आणि निश्चितच वेगानं सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये. टिपिकल पेसर गोलंदाजासारखी गोलंदाजी या ठिकाणी पेश करत असताना शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 41 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 41 धावा. चांगला चेंडू आता मात्र आतमध्ये घेतलाय. थोडंसे गती परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा खाल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न झालाय. गौरवचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. हा चेंडू पहा बॅट फिरवतायत. निश्चितच बॅटची एज आणि त्यानंतर विकेटच्या मागे झेल बाद. आणि अनिल भाऊ कथोरे मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांवरती आयोजकांची अचूक नजर आणि प्रेम पाहायला मिळते. सर्वांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर विशेष सहकार्य सागरदादा हिंदूराव, मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतंय. आम्ही मनापासून आपला आभार व्यक्त करतोय. मैदानासाठी विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलंय, सागरदादा हिंदूराव गोड मनाचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर दिलखुलास सागरदादा हिंदूराव, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत आणि निश्चितच मॅच ऑलमोस्ट फिनिश होण्याच्या तयारीत.
ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानावरती विजयाच्या दिशेनं आगेकूच घोडदौड. मॅच या ठिकाणी फिनिश होतीये. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं हा सामना जिंकलाय, आपल्या नावावरती केलाय. पुढील फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच पाटगाव संघाचं सुद्धा खूप सारं कौतुक करूया. ही संपूर्ण मैदान सजावट आपण पाहताय, त्याचबरोबर स्टेज सजावट भाऊ मामा साबळे यांच्या शुभ हस्ते ही संपूर्ण सजावट आपल्याला पाहायला मिळते. आपलं